किंजलचा निघायचा दिवस जवळ आला. किंजलचं विमान मुंबईहून असल्याने आठवडाभर आधीच शलाका आणि प्रसन्नने ओंकार किंजलला बोलावून घेतलं होतं. इतके दिवस सुट्ट्या मिळणार नाहीत आणि किंजलला तर भारतातल्या काही औपचारिकता पूर्ण कराव्या लागणार होत्या, त्यामुळे 2 दिवस आधी येऊ, असे ते सांगतात. ओंकारने सुट्टी टाकली होती. सकाळी 9ला निघू, असं त्यांनी ठरवलं होतं. किंजलच्या 3 मोठ्या आणि एक केबिन बॅग झाल्या होत्या, त्यातली एक फक्त खाण्यापिण्याच्या सामानाने भरली होती. निघताना किंजल किट्सला बाय म्हणायला जाते. मामी, माझ्यासाठी खूप सारे चॉकलेट्स आणशील? हा किंजल मान हलवत हो म्हणते आणि आपला गाल पुढे करते. किट्स आनंदाने तिला पापा देतो. किंजल मृणाललाही बाय म्हणून निघू लागते. सर्व घेतलंस ना? ओंकार परत एकदा खात्री करून घेतो. किंजल मान हलवून हो म्हणते. इंटरनॅशनल अडॅप्टर ठेवलेस? हो. तिकीट्स? हॉटेलचा ॲड्रेस? हॉटेलचं बुकिंग कन्फर्मेशन? हो, ठेवलं. सर्व ठेवलं आहे. हे बघ, म्हणत किंजल आपल्या सॅकमधून डॉक्युमेंट्सची फाईल काढत म्हणते. नाही नाही, इथे नको काढूस. आणि पासपोर्ट? पासपोर्ट? किंजल विचार करू लागते. ओंकारला काळजीत पडलेलं बघून त्याच्याकडे बघत म्हणते, हो रे. घेतलं सर्व. मी वेंधळी वाटते का तुला? तसं नाही. मुंबईहून परत यावं लागेल, काही राहील तर. हव्व. आता चालायचं का? ओंकार तिच्या सर्व बॅग जीपमध्ये मागे ठेवतो आणि हम्म म्हणतो. किंजल मृणालला गळेभेट देते आणि ते निघतात. काळजी घे ग, मी 4 दिवसांनी येईन, म्हणजे सोमवारी. हा, आईबाबा हट्ट करताहेत म्हणून 2 दिवस थांबून येणार. मृणाल मान हलवून ठीक आहे म्हणते आणि निघा आता बोलते. अगं, एकटी आहेस ना आणि किट्सची काळजी घे, ओंकार तिलाही ही हिदायत देत म्हणाला. किंजल कमरेवर हात ठेवून त्याला बघत होती. ओंकारचं तिच्याकडे लक्ष जाते, तसा तो काय, असे विचारतो. मृणाल स्वतःची आणि किट्सची तुझ्यापेक्षा चांगली काळजी घेऊ शकते. हो माहीत आहे. मी तर माझी काळजी व्यक्त करत होतो. चल आता, किंजल त्याच्यावर ओरडते. मृणालही त्यांचं लटक्याचं भांडण बघून हसते. ओंकार, तू जीप घेतलीस ते खूप चांगलं केलंस. काही दूर निघाल्यावर किंजल म्हणाली. हो ना, बघ, तुला पण आवडली ना? आता कळतंय. पण का, कसं काय आज असं वाटतंय? अरे, तुझ्या बुलेटवर ह्या एवढ्या मोठ्या बॅग आणि आपण कसे बसलो असतो? सांग ब्र. हव्व. अच्छा, म्हणून तुला मुंबईला जायला कामी आली म्हणून? ओंकार थोडा नाराज होत म्हणाला. आणि अजून एक कारण आहे, सांगू? हो, सांग ना. आईबाबा आणि आपण सर्व मस्त फिरायला एकत्र जाऊ शकतो ना आता ह्यात? तसं ओंकारच्या चेहऱ्यावर मोठी स्माईल आली, जणू किंजलने त्याच्या मनातले ओळखले. हो ना, मलाही त्याचा खूप आनंद आहे. किंजल काही वेळ बाहेर बघत बसते, मग ओंकारला बघत विचारते, गाणी लावू? ओंकार नुसतंच तिच्याकडे बघतो आणि डोळे मिचकावून होकार देतो. मेरा ना रहा ये दिल अब मेरा, जिसकी हर धडकन तू हो, उस दिल को क्या धडकना ओ जालिमा. मुंबईला पोहोचतात. रस्त्यात एका सिग्नलला एक गरीब मुलगी प्रत्येक गाडीवाल्याला काहीतरी विकण्याचा प्रयत्न करत होती. किंजल तिला बोलावते आणि काय विकत आहे, बघते. अगं, नको, ह्याची काही गरज नाही किंजल, ओंकार तिला म्हणतो. पण तोपर्यंत किंजलने विकतही घेतले होते. अगं, काय उपयोग त्याचा? किंजल त्याला ती मुलगी दाखवते. बघ, किती खुश आहे ती, त्या स्माईलसाठी घेतले आहे ना उपयोगाचे. मग ओंकार त्या मुलीला बघत होता. अंगात फाटलेला ड्रेस, केस विस्कटलेले, भूकथान विसरून ती ट्रॅफिक सिग्नलवर थांबलेल्या गाड्यांना आपली खेळणी विकून आपल्या आईबाबांना मदत करू इच्छित होती.
ज्या वयात खेळणी खेळायची त्या वयात आपलं मन मारून ती खेळणी विकत होती. ओंकारच्या डोळ्यांपुढे एकदम किट्स आला. त्याच्याच वयाची होती ती मुलगी. किट्स आपली खेळणी कोणाला कधी नाही देणार आणि ही तर बिचारी विकत होती. काही वेळ खेळायला नाही तर नेहमीसाठी घेऊन जाऊ देत होती. विचार करत ओंकारच्या डोळ्यातून पाणी आलं. खूप जास्त उपयोगाचे आहे, किंजलकडे बघत ओंकार म्हणाला. त्याने तिच्या हातात त्याने तिच्यासाठी घेतलेला गजरा ठेवला. किंजलला गजरा बघून आश्चर्य वाटले. कधी घेतलंस? ओंकार परत त्या मुलीकडे इशारा करून दाखवतो. तिची आई गजरे विकत आहे. किंजल त्या फुलांचा वास घेते आणि त्याचा सुगंध आपल्या श्वासात भरते. थँक ओंकार. किती छान आहेत. हे सर्व थकवा दूर झाला. किंजल आपल्या केसात गजरा माळून द्यायला लावते ओंकारला. स्वतःला साईड मिररमध्ये बघते आणि गोड हसते स्वतःशी. ओंकार तिला न्याहाळत होता. मग ती ओंकारकडे बघते आणि विचारते, कशी दिसते मी? एक मोठा श्वास घेत ओंकार म्हणतो, डोळ्यात काय लिहिले आहे वाच ना. किंजल लाजून त्याला, गाडी चालव, सुटला सिग्नल, म्हणते. किंजल तिने घेतलेलं ते खेळणे गाडीच्या डॅशबोर्डला लावते. इथे का लावतेस? श्श. किंजल त्याला शांत करत म्हणते, ती बाई आहे ना, तिच्या नजरेने मी नेहमी तुझ्यावर नजर ठेवून असेन. गाडी आरामात चालवायची, कळलं? किंजलचे वाक्य पूर्ण होते तशी ती डॉल पण कळलं का अशी मान हलवते. ओंकार ते बघून किंजलला कोपरापासून हात जोडून नमस्कार करतो. किंजल त्याला पुढे म्हणते, बघ, तू स्पीडमध्ये गाडी खड्ड्यातून घातलीस ना की ती माझ्यासारखीच जास्त चिडणार. हा कळलं मॅडम. हवं. हस ना आता. जितका वेळ सोबत आहोत मला ना छान आठवणी हव्यात. हा असा रुसलेला चिडलेला ओंकार नकोय. मग तर मी नसणार तुला ओरडायला, तुझ्यावर हक्क गाजवायला, किंजल हळवी होत म्हणाली. ओंकार गाडी बाजूला लावतो, सॉरी. बोल, काय करायचे तुला हे 2 दिवस? पुढचे 48 तास तुला हवं तसं वागणार मी. बोल, काय आठवणी हव्यात तुला? मला तुझं खूप सारं प्रेम घेऊन जायचंय माझ्यासोबत, जे 6 महिने पुरून उरेल मला. किंजल खट्याळ नजरेने त्याच्याकडे बघत म्हणाली. अच्छा. मग तर मला आत्ताच कामाला लागावं लागेल ना. ओंकार तिच्याकडे झुकत म्हणाला. किंजल तशी खिदळत त्याला लांब करते. आपण रस्त्यावर आहोत साहेब. मग? किंजल तू अशक्य आहेस असं बघते आणि घरी चल म्हणते. काही वेळात ते घरी पोहोचतात. शलाका आणि प्रसन्न त्यांची वाट बघतच असतात. दुपारच्या जेवणाची वेळ झाली होती. सर्व जेवण करतात. जेवणात आंब्याचा रस बघून किंजलला इतका आनंद होतो. आई, आज रस तुला आवडतो ना म्हणून बनवला आहे. आहा, मला खूप आवडतो आई. आणि आता परत पुढच्याच वर्षी खाता येईल म्हणून खंतही वाटत होती. तुमच्या हातचा रस खायला मिळाला, किंजल घास घेत म्हणाली. हो, आईचा फोन आला होता, त्यांनी सांगितलं मला. तुझ्यासाठी डिंकाचे लाडूही केले आहेत. आई, आवडतात मला, पण गरमीत डिंकाचे लाडू खाऊ नाही. ते सोबत घेऊन जा, तिकडे थंडी असेल ना. म्हणून किंजल समजले असे बघते. आईला जमणार की नाही यायला, म्हणून त्यांनी मला सांगितले, तुला आवडतात ना म्हणून बनवलेत. ते ऐकून किंजलचे डोळे पाणावले. जेवण झाल्यावर सर्व गप्पा मारत बसतात. काही आणायचे आहे का? थंडीचे कपडे वगैरे घेतले ना? सर्व तयारी करून दिलीस ना रे? ओंकार तिची व्यवस्थित पहिल्यांदाच चालली आहे ती. हो ग आई. काही काळजी नको करूस. आणि ती ना स्वतः खूप हुशार आहे ग. वेंधळी थोडीच आहे.
तू उगाच काळजी करतेस, ओंकार किंजलचेच शब्द तिला परत करत होता. किंजल त्याच्या डोळ्यात बघते, तोही तिलाच बघत होता. मग पुढे शलाकाला म्हणतो, आई, आज कुठे जायचं आपण? किंजलला मुंबईची चौपाटी दाखवू म्हणत होतो. पर्तनरअसचे बीच प्रिय होतील ना तिला. किंजल त्याला चापट मारते आणि एकदम तिच्या लक्षात येते, आईबाबा समोर बसलेत. आई, हा बघा ना, मला असंच सर्व गोष्टींवरून चिडवतोय, जसन की मी परत येणारच नाहीये. ओंकार, का त्रास देतोस रे तिला? अगं आई, ती नाही तर आपल्याला पकवून सोडेल. काय तर म्हणे, मी काळजी नाही घेत स्वतःची. शलाका त्याला बरोबर बोलते असे बघतात. आई, आता तू पण सुरू नको होऊस. ओंकार उठतो आणि मग पुढे बोलतो, तुम्ही बसा गप्पा मारत, मी इथे थांबलो तर माझ्याविरुद्ध टीम तयार होईल इथे. मी चालो झोपायला. ओंकार पाय आपटत आतल्या खोलीत जाऊन झोपतो. संध्याकाळी सर्व चौपाटीला जातात. तिथेच सर्व कधी हे तर कधी ते ट्राय करू म्हणत खूप जास्त खाल्ले जाते. किंजल, जरा जपून खा हा, प्रसन्न म्हणाले. तुला सवय नाही ना आणि परत ट्रॅव्हल करायचे आहे, तर उगाच त्रास नको व्हायला. काही नाही हो बाबा. तिकडे हे चाट वगैरे शोधून खावे लागणार. तू खा ग मनसोक्त खा, 6 महिने परत खायला मिळणार नाही. ओंकार काही होत नाही असे बघतो. चौघे छान एकत्र संध्याकाळ घालवतात, बाकीच्या अनेक मुंबईकरांसोबत त्या बीचवर. दुसऱ्या दिवशी सकाळी किंजलच्या सकाळपासून पोट खराब झाले होते. मी म्हणालो होतो ना, नको तिला जास्त खाऊ घालूस, प्रसन्न ओंकारला ओरडत म्हणाले. अहो बाबा, मला काय माहीत, लगेच तिला इतका त्रास होईल. अरे, हे तर माहीत होतं ना, तिला उद्या निघायचे आहे. ओंकारचा चेहरा उतरला. अहो, कशाला त्याला बोलताय? आता झालं ते झालं. शलाका ओंकारची बाजू घेत म्हणाल्या. त्यांनी किंजलला दूधलिंबू आणून दिले आणि पटकन पिऊन घे म्हणाल्या. किंजल त्यांच्याकडे बघते, त्या तिला पटकन असे बघतात. डोळे बंद करून ती ते एका घोटाळ्यात पिऊन घेते. आराम कर आता जरा. आणि आज कुठे बाहेर जायची गरज नाही, त्यांनी सर्वांना फरमान सोडला. किंजलला दुपारपर्यंत बरं वाटलं. आई, मला इतकं टेन्शन आलं होतं म्हणून सांगू. काय दिलं होतं तुम्ही मला? लक्षात ठेवायला हवं. दूधलिंबू. ओंकार ते ऐकून उडाला. म्हणजे आई, तू दूध नासवून दिलंस किंजलला? चूप रे. औषध आहे ते, शलाका त्याला डोळ्यांनी दटावत म्हणाल्या. सर्व 10च्या सुमारास एअरपोर्टला पोहोचले. किंजल ओंकारच्या डोळ्यात बघत उभी होती. पाय निघत नव्हता. काळजी घेशील हं, किंजलने नजरेनेच त्याला सांगितले आणि ओंकारनेही नजरेनेच होकार भरला. तितक्यात मागून किंजलच्या खांद्यावर हात पडला. ती वळून बघते, आई, किंजलला आनंदाचा धक्का बसला. ती जाऊन त्यांना घट्ट बिलगली. मला वाटलं तुम्हाला नाही जमणार यायला. असं कसं? आमची बछडी इतक्या लांब चालली आणि आम्ही नाही येणार. बाबा, किंजल त्यांनाही जवळ घेते. आनंदाने तिच्या डोळ्यांतून पाणी येत होते आणि तिला काही बोलायला सुचत नव्हते. मला खूप वाटत होतं तुम्ही यावं, पण अनुजची परीक्षा आहे ना, त्याला एकटंच सोडून आलात. हो राहतो म्हणाला तो, आता मोठा झालोय म्हणाला. ताईला गरज आहे म्हणे तुमची, अशी मोठी मोठी डायलॉगबाजी करून पाठवल त्याने आम्हाला. नाहीतर बाबा थांबणार होते. बाई, मला तर नसतं राहवलं ते 6 महिने ताटकळत राहणं तुला परत भेटायला. किंजल हम्म म्हणत त्यांच्या कुशीत शिरते. त्यांच्या कुशीत जाऊनही ती ओंकारला बघते आणि यू म्हणते. ओंकार त्यात काय असे बघतो. आई, इथे नव्हतीस तरी माझी सर्व सोय लावलेलीस ना माझ्यासाठी, आईला कामाला लावलंस. त्यांनी पण सर्व करून दिलं हा सोबत.
किंजल आईबाबांशी गप्पा मारत बसली काही वेळ. मग अनुजला फोन लावते. फोन उचलल्याबरोबर तिकडून आवाज येतो, ताईडे. हे ड्यू आहे हा तुझ्यावर. आईबाबांना पाठवले बघ मी तुझ्यासाठी. त्याग केला त्यांच्या वाचल्याचा. हो का? की तुला आता रान मोकळं मिळालंय मित्रांसोबत हिंडायला. अगं, काय बोलतेस? माझी परीक्षा आहे ग मी निरागस बाळ. बस हा. बस. काय आणायचं सांग तुला तिकडून. बघ हा, तूच विचारलंस. परत हे नाही आणणार वगैरे नाही बोलायचं. माझ्यासाठी तिकडून ब्रिंगरची बाटली घेऊन ये. ब्रिंगर? हे काय असतं? तुला माहित नाही? काय ग? अमेरिकाची बेस्ट वाईन आहे. ते ऐकून किंजल डोळे मोठे करून त्याला म्हणते, मी तुझ्यासाठी वाईन आणू? तुला काही लाज? आणि तू वाईन कधीपासून घेतोस? मी घेत नाही ग. मग? तुला कसं माहीत? ताईडे. असतं ना. मला तर नव्हतं माहीत. दुसरं काही सांग. मी नक्की आणेल. बघ हा, नक्की. हवं. ते वाईनवाले चॉकलेट्स असतात ना, ते आण. ओके. किंजल तोंड वाकंतीकड करून ठीक आहे म्हणते काही वेळाने. काही वेळ अजून गप्पा करतात आणि किंजल त्याला परीक्षा चांगली दे, म्हणते. काही वेळाने फोन ठेवते. सर्व किंजलला निघ आता म्हणतात. ओंकार किंजलला बघतो. ती आपल्या बॅग ठेवलेली ट्रॉली ओंकारकडून घ्यायला जाते. दोघे काही क्षण त्या ट्रॉलीला धरून उभे असतात. ओंकार अचानक तिला म्हणतो, किंजल, एक आईस्क्रीम घ्यायची एकत्र. किंजल बाकी सगळ्यांकडे बघते. ओंकार सर्वांना विचारतो, सर्व त्यांना आम्हाला नको म्हणतात. तुम्ही जाऊन खा, म्हणतात. ओंकार आणि किंजल बाजूच्या शॉपमध्ये जातात. किंजल. किंजल खाली बघतच म्हणते. ऐक ना, ओंकार तिचा हात हातात घेत म्हणाला, मी तुला खूप मिस करणार आहे. मी प्रत्येक क्षणाला वाट पाहीन. मला तू प्लेन बोर्ड केलं, हॉटेलला पोहोचलीस, सर्व अपडेट देत राहायचेस. किंजल मान हलवून हो म्हणते. मी तुझ्याशी बोलतोय ना माझ्याकडे बघ ना. किंजल मान हलवून नाही म्हणते. ती आपले अश्रू रोखून होती. ओंकार तिला जवळ ओढून घेतो आपल्या मिठीत. बराच वेळ किंजल त्याच्या मिठीत अश्रू वाहू देते. थोडी शांत होते, मग ते आपली आईस्क्रीम घेऊन निघतात. किंजल, इमिग्रेशन झालं. आता थांबली आहे. किती वेळ जागा राहणार आहेस? झोप ना. किंजल, प्लेन बोर्ड केलं आहे. फोन बंद करावा लागेल आता. पोहोचल्यावर मेसेज करेन. झोप आता शांत. बाय. ओंकार, हॅपी जर्नी, डिअर. पोहोचलीस की सांग मला. तसे ओंकारने डोळे मिटले, एक मोठा श्वास घेतला. आता परत त्याला वाट पाहावी लागणार होती. मनात किंजलचा हसरा चेहरा आठवून तो झोपायचा प्रयत्न करू लागला.